गोंदिया जिल्ह्यातून मानवी क्रौर्याला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। पोल्ट्री व्यवसायासाठी घेतलेल्या 5 लाखांच्या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका तरुणानं स्वतःचाच मृत्यू झाल्याचं नाटक रचत आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याचा थरारक खुलासा आमगाव पोलिसांनी केला आहे। देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील अंतिम ओमप्रकाश खोटेले या 28 वर्षीय तरुणानं कर्ज फेडण्याच्या तणावातून हा कट रचल्याचं तपासात उघड झालं आहे। आरोपीने आपल्या मित्राला विश्वासात घेऊन रेल्वे पटरीजवळ नेलं, मद्य पाजलं आणि पहाटेच्या सुमारास गळा आवळून हत्या केली। यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेहाला स्वतःचे कपडे घालून खिशात आधार कार्ड आणि एटीएम कार्ड ठेवण्यात आलं। इतकंच नाही तर स्वतःची दुचाकीही घटनास्थळी सोडून आरोपी फरार झाला। त्यामुळे रेल्वे अपघातात अंतिम खोटेलेचा मृत्यू झाल्याचा सर्वांना आभास निर्माण झाला होता। मात्र मृत चंद्रकुमार सराटे यांच्या भावाला संशय आल्यानं त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली। त्यानंतर आमगाव पोलिसांनी तांत्रिक तपास, पुरावे आणि विविध धागेदोरे तपासत तब्बल 8 महिन्यांनी या हत्याकांडाचा थरारक उलगडा केला। चित्रपटालाही लाजवेल अशी ही घटना सध्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार मोहन तवाडे, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। तुमचं नाव? रमेश श्रीकृष्ण सराटे। काय सांगाल, डोंगरगावामध्ये तुमच्या इथं काय घटना घडलेली होती? नेमका तुमचा भाऊ मिसिंग झालेल्याची तुम्ही तक्रार सालेकसा पोलीस स्टेशनला केली होती, काय नेमका प्रकरण घडला होता? प्रकरण म्हणजे आपल्याला नेमका आपल्या घरच्या भाऊ 4-4:30च्या दरम्यानमध्ये आपल्याला म्हणजे गावात दिसलं नाही, घरी आलेलं नाही। म्हणून आम्ही त्याच्या 10 दिवसापर्यंत आम्ही इकडे तिकडे आपल्या नातलगामध्ये आणि आजूबाजूच्या आणि त्याच्या मित्रमंडळीला पासून माहिती घेतलं। माहिती घेतल्यानंतर म्हणजे कुठंच आपल्याला त्याची माहिती आढळून आली नाही। आणि त्यानंतर म्हणजे आपण 6/9/2025ला आम्ही त्याची मिसिंगची कंप्लेंट दिलं। आणि त्यानंतर म्हणजे लगेच 29 तारखेला त्याची आपल्याला माहिती मिळाली की अंतिमच्या अपघात वगैरे झाला आणि त्याची गाडी वगैरे सोडून गाडी तिथं रेल्वे फाटकाच्या जवळ साईडला उभी आहे। कोण होता हा अंतिम? अंतिम हा कोणाचा मुलगा आहे? अंतिम कोण होता? अंतिम हिरालाल खोटोलेचा मुलगा होता आणि त्याची दुकान आपल्या घराच्या अमोरासमोर आहे। आणि तो व्यक्ती आहे तो व्यक्ती पोल्ट्री फार्म शेतीचे कामं वगैरे करत होता। आणि मला बराच असं हे प्रकरण घडल्याच्या नंतरमध्ये हा व्यक्ती ह्या माणसाच्या इस्तेमाला म्हणजे आपल्या पोल्ट्री फार्मच्या चीजचे कोंबड्यांच्या चीजचे खत वगैरे साफसफाईत करावासाठी म्हणून याचा वापर करत होता, असं मला हा प्रकरण घडल्याच्या नंतर म्हणजे माझ्या कानापर्यंत आलं। आणि त्यानंतरमध्ये 29/8ला काय घटना उघडकीस झाली होती तुमच्या गावामध्ये? 29/8ला 29/8ला आपला रेल्वे फाटकावर एक अपघात झालेला म्हणून असा निरोप इकडे गावामध्ये पसरली। कोण होता तो आणि तशा कुणाची बॉडी आढळली असा निष्पन्न झाला होता? ते बॉडी म्हणजे अंतिम खोटोलेची आहे म्हणून असं लोकांच्या म्हणजे इथे लक्षात आणून दिलं। पण ते त्याच्यात काही दिवसाच्या नंतरमध्ये तो अंतिम नसून हा चंद्रकुमार सराटे असं गावामध्ये हे चर्चेत बऱ्याच अंदरमध्ये दबत्या आवाजामध्ये चर्चेत चालू होते। आणि त्यानंतरमध्ये अंतिम जिवंत आहे आणि तो दिवाळीच्या कालावधीत तो गावी आला होता। गावी आल्याच्या नंतरमध्ये बरेच लोकांना म्हणजे काही एका व्यक्तीने पाहिल्याच्या नंतर तो त्याला पाहता बरोबरच्या मागे परत फिरून गेला, असं म्हणजे हे गावात खळबळ मचली होती। आता नेमकं काय उघडकीस आलाय समोर? आता उघड म्हणजे तेच तो व्यक्ती। तर आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा उघडकीस झालेला आहे। 8 महिन्यानंतर तब्बल आरोपीला अटक झाली। नेमकं प्रकरण आहे? पोलीस स्टेशन आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याची हकीकत अशी आहे, यातील आरोपी अंतिम ओमप्रकाश खोटोले याने त्याच्या गावातील राहणारा चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे याला घटना तारखेवेळेला दारू पाजून बामणी रेल्वे पटरीवर आणले। तेथे गमच्याने त्याचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारले। त्यानंतर यातील आरोपीने मृतकाच्या अंगात स्वतःचे कपडे घातले आणि स्वतःचा पर्स, ATM कार्ड, आधार कार्ड अशी ओळख पटवणारी कागदपत्रे त्या पर्समध्ये ठेवून मृतक याचं प्रेत उचलून रेल्वे पटरीवर टाकले। हा जो खून आहे, यातील आरोपीने
त्याच्यावर असलेले कर्ज माफ होईल या उद्देशाने केले. त्याला असा बनाव करायचा होता की जणू काही तोच मरण पावलेला आहे. तर किती कर्ज होतं त्याच्यावर, काय तपास झाला? त्याच्यावरती 5 लाखाचं कर्ज होतं. ते त्याने पोल्ट्री फार्मसाठी ते घेतलं होतं. हे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. तर कशा पद्धतीने आपण आरोपीपर्यंत पोहोचलं? 8 महिन्यानंतर आपल्या हाती लागले आरोपी. सदर याच्यामध्ये पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मर्गमध्ये पोलीस तपास करत होते. पोलिसाला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. कुठल्या जिल्ह्यातनं तालुक्यातनं त्याला अटक करण्यात आली आहे? हा मुद्दा बंद करू.